ती अचे विद्यार्थी अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स घेऊन येत आहेत. आपल्या सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी. या महाराष्ट्र भूमीने अनेक संत या ठिकाणी संतांची मोठी परंपरा या आपल्या राज्याला लाभलेली आहे. आणि या संत शिरोमणी म्हणून ज्यांना आपण गौरवतो ते संत शिरोमणी म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी या अमृत ग्रंथाची त्यांनी निर्मिती केली. ज्ञानेश्वर माऊलींनी अतिशय सुंदर अशी शिकवण आपण सगळ्यांना दिलेली आहे. भक्तीने मन शुद्ध होते, भक्तीने मन शुद्ध होते, ज्ञानाने जीवन उजळते. भक्तीने मन शुद्ध होते, ज्ञानाने जीवन उजळते आणि कर्माने सत्कर्म चांगल्या कामाने आपला हा समाज जो आहे हा घडतो. अशा प्रकारची सुंदर अशी शिकवण संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. आपल्या ओव्यांच्या माध्यमातून अतिशय आजसुद्धा सगळा वारकरी संप्रदाय जो आहे हा ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी जात असतात. त्यांच्या समाधीसमोर नतमस्तक होतात आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाचं काम मोठ्या प्रमाणात करत असतात. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्याप्रमाणे आपल्या ओवीबद्ध अशा रचनेतून सर्वांना भक्तीचा मार्ग दाखवला, अशाच प्रकारे आपल्या जीवन कल्याण प्राथमिक विद्यालयातील हे सर्व आमचे हे इयत्ता 4थी अ चे विद्यार्थी आपल्या सगळ्यांना भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी येत आहेत. यावर आपल्यासमोर सादर होत आहे संत ज्ञानेश्वर माऊली ही थीम घेऊन हे सर्व विद्यार्थी आपलं सादरीकरण करणार आहेत. सादरीकरण नक्कीच तुम्हाला आवडेल, पण टाळ्या वाजवायला अजिबात कंजूसी करू नका. मगाशी म्हटल्याप्रमाणे टाळ्या वाजवणाऱ्यालाही एनर्जी मिळते आणि तुमच्या टाळ्यामुळं समोरच्या बाल कलाकारांना सुद्धा एनर्जी मिळते, त्यांच्या शिक्षकांना सुद्धा एनर्जी मिळते. हा आपापली पोझिशन. तेराव्या शतकातील महान संत ज्यांनी भागवत संप्रदायाची स्थापना करून महाराष्ट्रात भक्ती मार्गाचा प्रसार केला ते म्हणजे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक कवी आणि तत्वज्ञ माऊली संत ज्ञानेश्वर महाराज. हो विश्वाचे ते अर्थ जिथे विश्वाचे ते अर्थ जिथे विसावले, विश्वाचे ते अर्थ जिथे विसावले, ते हे तीर्थ झाले माऊलीचे, ते हे तीर्थ झाले माऊलीचे. आनंदित झाले जगता उद्धारिले, आनंदित झाले जगता उद्धारिले. तानपसा मागे माऊली गे, तानपसा मागे माऊली गे. इंद्रायणी सांगे, इंद्रायणी सांगे, इंद्रायणी सांगे कथा योगियांची, जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली, जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली, जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली, जगता हो सावली. माऊलींनी आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने, गुरु निवृत्तीनाथांच्या प्रेरणेने आणि जनकल्याणाच्या उदात्त हेतूने ज्ञानेश्वरीची रचना केली. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषानि मसत्यावे पसा
ज्ञानेश्वरांचे हे अलौकिक ज्ञान पाहून पैठणमधील काही समाजकंठक धर्मपंडितांनी त्यांच्या ज्ञानाचा प्रतिकार केला. त्यांच्या मते ज्ञानप्राप्तीचा अधिकार फक्त मनुष्यालाच आहे. पण यावर पंडितांना प्रत्युत्तर देण्यासाठी ज्ञानेश्वरांनी रस्त्यावरून जाणाऱ्या एका रेड्याकडे लक्ष वेधले आणि त्या रेड्याला वेदमंत्रांचे उच्चारण करण्याची आज्ञा दिली. मग चमत्कार झाला. त्या रेड्याने आपल्या तोंडून शुद्ध संस्कृत मध्ये वेदमंत्रांचे पठण केले. हरि ओम अग्निमिळे पुरोहितम् यज्ञस्य देवमृत्विजम् ओतारम् रत्नधातमम्. हरिः ओम अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् भूतारं रत्नधातमम् अग्निः पूर्वेभिर्षिभिर्यो नूतनैरुता सदेवां एह वक्षति अग्निनारयिमश्नवत्पोषमेव दिवे दिवे. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेदमैषामुखी पदविले वेदमैषामुखी पदविले. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. जय तु ज्ञानेश्वर, जय तु ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर विजयते, ज्ञानेश्वर विजयते, ज्ञानेश्वर विजयते, ज्ञानेश्वर विजयते. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा. माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा. माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा. तू सावळ सुंदरी हो करी कृपा. लावण्य मनोहरी हो करी कृपा. निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. पंढरपुरी राहिली, थोडक्यात काय, ज्ञानेश्वरी आजच्या पिढीला शिकवते की तुम्ही तुमचे कर्तव्य निष्ठेने करा. फळाची चिंता करू नका. सर्वांशी प्रेमाने वागा आणि सर्वात महत्वाचे, तुमच्या स्वतःच्या मनाला शांत ठेवून आत्मिक समाधानाकडे लक्ष द्या. रामकृष्ण हरी.